नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, तर आपण या एकाच व्हिडिओमध्ये आज 3 ज्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत, त्या 3 महत्त्वाच्या अपडेट्स या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत। तर कोणकोणत्या त्या अपडेट्स आहेत, तर ते ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय बघा, सरळ सेवा भरती अपडेट। त्याच्यामध्ये बघा, वनरक्षकची फिजिकल डेटबद्दलची इन्फॉर्मेशन आलेली आहे। ZP एक्झामबद्दल जो मी काल एक व्हिडिओ बनवलेला, त्याचं पण एक कन्फर्मेशन आलेलं आहे। त्याचा निकाल कधी आहे त्याची पण एक अपडेट आलेली आहे। त्याच्यानंतर सहकार विभागामार्फत जे नवीन नोटीस आलेलं आहे त्याच्यावरती पण आपण बोलणार आहोत। आणि या सर्व 3 अपडेट जे आहेत मित्रांनो, त्या एकच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार। म्हणजे प्रत्येक वेळी एक व्हिडिओ बनवण्यापेक्षा आता या 3 नवीन जे काही अपडेट्स आहेत त्या मी एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। तर आपण ती सर्व माहिती बघणार बघा। तर समोर जाण्यापूर्वी सर्वांना एक माझी विनंती आहे, ई-नोकरी संदर्भ हा माझा यूट्यूब चॅनल आहे। जॉब रिलेटेड काही पण नवीन अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो। जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला काय करायचं, तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सोबतच मॅक्झिमम कमेंट करा। तुमचे जे काही कमेंट्सचे उत्तरे असतात मित्रांनो, म्हणजे उत्तरे असतात ते मी देण्याचा प्रयत्न करत असतो। 100% मी रिप्लाय करत असतो। हीच खासियत आहे आपल्या यूट्यूब चॅनलची। बाकीच्यांचे प्रमाणे म्हणजे बाकीचे तुम्ही यूट्यूब चॅनलवरती गेले आणि तिथे कमेंट्स केले की मला माहिती आहे तिथे कोणी उत्तर देत नाही, पण आपल्या यूट्यूब चॅनलची हीच खासियत आहे की आपण 100% इथे तुम्ही उत्तर देत असतो। म्हणून तुम्ही बिनधास्त कमेंट करा, काही पण तुमचे सिली क्वेश्चन्स असू द्या, तुम्हाला उत्तर माझ्याकडून 100% मिळेल। ओके, तर बघा, आपण पहिली अपडेट बघूया। आता वनरक्षकची अपडेट आली। त्याच्यामध्ये 2 अपडेट्स आहेत। एक, तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील तर त्याच्याबद्दल पण बोलणार आहे मी शॉर्टमध्ये, आणि त्याच्यानंतर जी डेट आहे फिजिकलची ती पण। तर आपण चला बघूया। तर बघा मित्रांनो, मी थोडं झूम करून घेतो। तर बघा, याच्यामध्ये काय म्हणताय, वनरक्षक भरती प्रक्रिया सन 2023 संदर्भात प्रादेशिक निवड समिती अमरावतीचा आहे। याद्वारे सर्व संबंधित उमेदवारांना कळवण्यात येते की शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी आणि शारीरिक बघा इथे शारीरिक पात्रता तपासणी। तर दिनांक कधी आहे, 20 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024, म्हणजे खूपच अल्पावधीमध्ये मित्रांनो। बघा इथे फक्त 20 ते 24 तारखेत। जर तुम्ही फिजिकलची प्रॅक्टिस सोडली असेल तर फक्त तुमच्याकडे आता 10 ते 12 दिवस आहेत। फक्त 10 दिवसच पकडून घ्या फक्त। या एवढ्या दिवसामध्ये तुम्हाला एकदा तुमची जी रिवाईज आहे एकदा परत त्याला तुम्ही वॉर्मअप करून घ्या, रिवाईज करून घ्या, काही पण करून घ्या, पण फक्त आता 10 ते 12 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या बॅक टू ट्रॅकवरती यायचं आहे। ओके, तर ज्यांनी जे रेग्युलरली करतायत तयारी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे। 20 ते 24 जानेवारी या दरम्यान फिजिकल होणार आहे। आणि स्थान पण दिलेलं आहे, बांबू गार्डन बटाडी हे अमरावतीचा। प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्हाला या महाफॉरेस्ट.गव्हर्नमेंट.in वरती गेले तर तुम्हाला तिथे मिळून जाईल। बघा, त्याच्यानंतर तपासणीचा दिनांक ईमेलद्वारे पण तुम्हाला कळवण्यात येणार आहे। तर बघा, धाव चाचणीचा कालावधी हा 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी, एकूण 5 दिवस, सकाळी 6 ते सायंकाळी 5 असा राहील। खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो हे। आणि जिथे ज्यांचं अमरावती आहे तिथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। ओके, आणि परत तुम्हाला आपापल्या जिल्ह्याचं चेक करायचं असेल तर महाफॉरेस्ट.गव्हर्नमेंट.in वरती जा, इथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। आणि त्याच्यानंतर बघा, तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागतील, सेल्फ अटेस्टेड तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील। त्याच्यात आहे प्रवेशपत्र, साक्षांकित म्हणजे तुम्हाला याची झेरॉक्स लागतील। ओके, प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र, ऑनलाईन फॉर्म जो फिल केलेला आहे त्याची प्रत लागेल, शैक्षणिक ज्या तुमच्या अर्हता आहेत त्याची संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागतील। ओके, त्याच्यानंतर वयोमर्यादाबाबत जसं जन्माचा दाखला आहे इत्यादी तुम्हाला माहिती द्यायची आहे। समांतर आरक्षणासंबंधी म्हणजे कास्ट सर्टिफिकेट वगैरे आवश्यक आहे इथे। त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्यासंबंधीचा दाखला म्हणजे अधिवास, नॉन क्रिमी लेअर, EWS असल्यास, अनुसूचित जातींसाठी ST वर्गाची सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी इत्यादी लागणार आहेत, आणि आधार कार्ड। तर ही संपूर्ण एकदा बघून घ्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून, हे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन तिथे जायचं। तर याच्याबद्दल आणखी जर काही डाऊट असतील तर आपलं कमेंट बॉक्स ओपनच आहे तुमच्यासाठी। कमेंट बॉक्समध्ये जाऊन बिंदास कमेंट करा, 100% उत्तर देतो माहितीचं तुम्हाला। तर नेक्स्ट बघूया। आता ही झालं वनरक्षकबद्दल। तर येणाऱ्या 20 तारखेपासून तुमची 20 ते 24 जानेवारी म्हणजे 10 ते 12 दिवसामध्ये तुमची फिजिकल आहे। तर ऑल द बेस्ट, जे काही विद्यार्थी एलिजिबल आहेत फिजिकल टेस्टसाठी त्यांच्यासाठी माझ्याकडून सर्वांना ऑल द बेस्ट। ओके, तर चला आपण नेक्स्ट दुसरं बघूया। तर दुसरं बघा, सहकार मार्फत आहे। सहकार विभागाचं काय म्हणणं आहे बघा। तर जे उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंक लेखक या पदासाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना 45% गुण प्राप्त झाले आहेत अशा उमेदवाराची तात्पुरती यादी
जाहीर करण्यात आली आहे. तर त्याच्यानंतर बघा तुमची काय होणार आहे ते प्रोफिशियन्सी टेस्ट, म्हणजे तुम्हाला माहिती आहे लघुलेखक आणि टंकलेखकसाठी ज्या निम्नश्रेणी लघुलेखक याच्यासाठी व्यावसायिक चाचणी म्हणजे ज्याला आपण इफिशियन्सी टेस्ट म्हणतो ही टेस्ट होणार आहे. तर त्या संबंधित जे काही व्यवहार आहे ते तुमच्या नोंदणीकृत डाक किंवा ईमेल मार्फत कळवण्यात येईल. तसेच विभागनीय घेण्यात येणाऱ्या व्यावसायिक चाचणीचे प्रवेशपत्रही वेळोवेळी सहकार आयुक्तालयाच्या अधिकृत वेबसाईटवरती देण्यात येईल. म्हणजे या वेबसाईटवरती तुम्हाला बघायला मिळेल आणि तसेच अपडेट जे काही आहे ते तुम्हाला या हीच अपडेट जे काही शेड्यूल असेल तो ईमेलद्वारे करण्यात येईल. तर जे क्वालिफाईड झालेले आहेत त्यांनी तयार राहा आपली प्रोफिशियन्सी टेस्ट देण्यासाठी. तर त्याची पण डेट तुम्हाला इथे येऊन जाईल. तर ही एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती. त्याच्यासाठीच मी वेगवेगळे व्हिडिओ न बनवता मित्रांनो काय केलेलं आहे, तिन्ही अपडेट जे आहेत एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्या इथे. आणि चला आपण आता नेक्स्ट अपडेट बघूया शेवटची. तर बघा ही अपडेट आहे झेडपीबद्दल काल पण एक व्हिडिओ बनवलेला, त्याच्यात पण तुमचे कमेंट्स येत आहेत. तर बघा आता डायरेक्ट परिपत्रक आलेलं आहे. म्हणजे काल मी बोललेलो होतो की CEO IBPS काय करत आहे. तर बघा IBPSला त्यांचा रिझल्ट CEOकडे झेडपीचे जे CEO आहेत त्यांच्याकडे पाठवण्याचे आदेश मिळाले होते. पण आता याच्यामध्ये या नोटीसमुळे हे कन्फर्म होते. तर हे नोटीस काय बघा, जिल्हा परिषद पदभरती सन 2023 अंतर्गत विविध वर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरतीबाबत ऑनलाईन घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल IBPS कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर सदर निकाल जळगाव जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यांद्वारे आता तुम्हाला हे नोटीस बघायला मिळेल. आणि आजचा आहे फ्रायडे आणि सॅटर्डे संडे गेला की यांचं काही सांगता नाही, सॅटर्डे संडेला पण अपलोड करून देतील. तर येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये तुम्हाला याचा रिझल्ट बघायला मिळेल. मॅक्स टू मॅक्स मंडे पकडा. ओके, सो विदिन दिस 2 to 3 days यू विल डेफिनेटली गेट युअर रिझल्ट. ओके, तर इथे पण तयार राहा. आता बघूया. आणि मी तुम्हाला मेलचा फॉर्मॅट सांगितलेलाच आहे. एकदा परत माझ्या चॅनलवरती जा, टेलिग्राम चॅनलवरती. तर मॅक्झिमम लोकांनी IBPSला किंवा झेडपीला मेल करायचा आहे. सॉरी, IBPSला नको, झेडपीचे जे काही संबंधित पदाधिकारी आहेत त्यांना मेल करा की तुम्हाला जो फॉर्मॅट आहे, आपल्याला जो फॉर्मॅट पाहिजे तो कोणता पाहिजे, IBPSच्या फॉर्मॅटमध्येच पाहिजे, विथ लोगो असला पाहिजे. त्याच्यामध्ये काय असला पाहिजे, लोगो असला पाहिजे, मार्क्स असले पाहिजेत, कॅटेगरी असली पाहिजे आणि सेक्शन वाईज तुमचा कट ऑफ किती म्हणजे सेक्शन वाईज कोणाला किती मार्क आले ते संपूर्ण माहिती असली पाहिजे. तर त्याच्यासाठी पण मी एक कॉल व्हिडिओ बनवलेला होता. जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये गेले की जे प्लेलिस्टमध्ये गेले तरी तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये व्हिडिओ मिळून जाईल. सोबतच तिथे आय बटनवरती मी जोडून देतो, तिथे पण तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. तर बघा या 3 अपडेट महत्त्वाच्या, खूप महत्त्वाच्या होत्या. तर त्या तुम्हाला द्यायच्या होत्या या तिन्ही अपडेट्स. तर त्याच्यासाठी मी एक वेगवेगळ्या व्हिडिओ न बनवता एकच व्हिडिओ बनवला. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्हाला, आणि संपूर्ण माहिती मॅक्झिमम पीपलसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा. थँक्यू व्हेरी मच. काही पण डाऊट असतील कमेंट करा, बिंदास कमेंट करा मित्रांनो, मी उत्तर देत असतो. तुम्हाला माहिती आहे 100% उत्तर देतो मी. तर थँक्यू व्हेरी मच.